बघा आता इथे एक प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू a रेस टू x प्लस x रेस टू a प्लस e रेस टू a प्लस लॉग ऑफ x ॲट बेस e. ठीक आहे, मग याचं काय करायचं आपल्याला आता सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग बघा सोल्युशन, पहिले फंक्शन लिहा. फंक्शन काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू a रेस टू x प्लस x रेस टू a प्लस e रेस टू a प्लस लॉग ऑफ x ॲट बेस a दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू y, सॉरी विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग इथे येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू डी बाय dx ब्रॅकेटमध्ये येणार आहे a रेस टू x प्लस x रेस टू a प्लस e रेस टू a प्लस लॉग ऑफ x ॲट बेस a. ठीक आहे, मग बघा आता a रेस टू x दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, a रेस टू x. a म्हणजे काय, कॉन्स्टंट टर्म आहे. काय आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. मग कॉन्स्टंट टर्मसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, ही फॉर्म्युला तर साईडला लिहितो पहिल्यासारखं. ठीक आहे, मग बघा डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स म्हणजे काय, ए म्हणजे काय, कॉन्स्टंट टर्म आहे. आणि रेस टू काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे बघा, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई, ॲट बेस ई. ठीक आहे, मग याच्यानुसार काय होणार बघा, या फॉर्म्युल्यानुसार जी फर्स्ट टर्म आहे त्याचं काय दिलेलं आहे आपल्याला, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सेकंड टर्म, आता सेकंड टर्म काय दिलेली आपल्याला इथं, एक्स रेस टू ए दिलेलं आहे. ठीक आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए दिलेलं आहे. आता एक्स रेस टू एन असन, एन म्हणजे काय, एन ही नंबर आहे आणि ए म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे इथं येणार आहे बघा, इथं फॉर्म्युला लिहित आणि एनचा लिहावं लागणार आधी. असं जर असेल तर आपण काय लिहितो, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. मग याच्यानुसार याचं काय येणार बघा, मग या फॉर्म्युल्यानुसार याचं येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए दिलेलं आहे. एनच्या जागेवरती काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. मग एन कुठं आहे, एन इंटू म्हणजे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट टर्म काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ए. ई रेस टू काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे. आता ई रेस टू ए दिलेलं आहे. आता ई काय आहे, एक मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे आणि ए काय आहे, एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे तिथं अल्टिमेट कशाचं डेरिव्हेटिव्ह विचारते, ते कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विचारत आहे. ठीक आहे, मग याचं काय येणार आहे, झिरो येणार आहे. काय येणार आहे, झिरो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ना नेक्स्ट लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई. मग इथं बघा डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ॲट बेस ए दिलेलं आहे. आता बेस ई वर नाही विचारलेलं आहे, कशावरती विचारलेलं आहे, ए वरती विचारलेलं आहे. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल बघा, इथं तुम्हाला पहिले चेंज बेस रूल अप्लाय करावं लागेल. मग डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई अपॉन लॉग ऑफ ए ॲट बेस ई. मग दोघांचा पण बेस सेम झाला बघा. मग इथं काय आहे की वन अपॉन लॉग ऑफ ए जो आहे तो बाहेर घ्यावा लागेल, कारण की ती कॉन्स्टंट टर्म आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई. मग याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई साठी काय येतं, वन अपॉन, मग बघा त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे वन अपॉन एक्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा बाहेरचा आहे इट इज वन अपॉन लॉग ऑफ ए ॲट बेस ई इंटू वन अपॉन एक्स. म्हणजे याचा फायनल डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, लॉग ऑफ
बघा डी बाय डी एक्स ऑफ दिलेले लॉग ऑफ एक्स ॲड बेस ॲड बेस ए इक्वल्स टू 1 अपॉन एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲड बेस ई. ठीक आहे. मग बघा आता इथं मी याचा कलर चेंज करतो. मग बघा इथं काय की ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲड बेस ई आणि ए रेस टू एचा डेरिव्हेटिव्ह आला ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 आणि ई रेस टू ए. आता बघा ई रेस टू एक्स असेल तर त्याचं ई रेस टू एक्सच येतं, पण ई रेस टू ए जर असेल तर ई रेस टू ए. आता ईची काय आहे कॉन्स्टंट आहे, त्याचं ईची समथिंग व्हॅल्यू आहे बरोबर आहे की नाही. मग ईची व्हॅल्यू आहे आणि एची आपण ईचे एक्स ई रेस टू एक्स एक्स म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला कॉन्स्टंट दिलेलं आहे. मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे ई रेस टू ए म्हणजे एक अल्टिमेट कॉन्स्टंट टर्म आली आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. काय येतो 0 येतो. ठीक आहे. तर मग त्याच्यानुसार बघा आता इथं आपलं मेन इक्वेशनमध्ये आता मी तुम्हाला समजायसाठी केलं, तुम्ही डायरेक्ट पण करू शकता पेपरमध्ये. मग इथं बघा इथं आलंय डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स प्लस आता डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं कारण की ॲडिशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ॲड बेस ए. ठीक आहे. मग इथं ए रेस टू एक्सचं काय आलं ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲड बेस ई प्लस त्याच्यानंतर ना ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस ई रेस टू एचं काय आलं 0 प्लस आता इथं लॉग ऑफ एक्स ॲड बेस ए त्याचं काय आलं 1 अपॉन एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲड बेस ई. ठीक आहे. मग फायनल आन्सर काय आलं डी वाय बाय डी एक्स. मग फायनल आन्सर लिहू इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲड बेस ई प्लस ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस 1 अपॉन आता प्लस 0 लिहायचं नाही एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲड बेस ई. हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा आपण पहिले ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला फॉर्म्युल्यानुसार काय आला ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲड बेस ई हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स मग ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ॲड बेस ई. ठीक आहे. नंतर एक्स रेस टू एनचं काय येतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 मग डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स रेस टू ए दिलेलं आहे म्हणजे एनच्या जागेवरती ए दिलं आहे म्हणून ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 आणि ई रेस टू ए दिलेलं आहे. आता ई रेस टू ए दिलं आहे म्हणजे कॉन्स्टंट दिलेलं आहे. मग कॉन्स्टंटच्या रिस्पेक्टमध्ये जर डेरिव्हेटिव्ह घेतला किंवा म्हणजे कॉन्स्टंट टर्म झाली ना ई रेस टू ए तर त्याच्यामुळे त्याचं आन्सर काय आलं 0 आलं. ठीक आहे. जर तेच इथं ई रेस टू एक्स असतात त्याचं ई रेस टू एक्सच आन्सर आलं असतं. मग आता इथं लॉग ऑफ एक्स ॲड बेस ए तर त्याचा आन्सर काय आलं डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ ई. मग आपण इथं काय केलं चेंज बेस रूल केला. चेंज बेस रूलनुसार आता इथं बघा बेस ए दिलेला होता आणि एक्सचा बेस ए दिला होता. आपण दोघांचा कॉमन बेसवर चेंज बेस रूल केला म्हणजे दोघांचा पण बेस ई घेतला का कारण की आपल्याकडं लॉग ऑफ एक्स ॲड बेस ईचा फॉर्म्युला आहे म्हणून. ठीक आहे. मग आता 1 अपॉन ए ॲड बेस ई जो आहे ती कॉन्स्टंट टर्म ती बाहेर घेतली आणि बाहेर घेतल्यामुळं काय झालं मग इथं 1 अपॉन लॉग ऑफ ए ॲड बेस ई आणि लॉग ऑफ एक्स ॲड बेस ईचा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन एक्स म्हणून हा 1 अपॉन एक्स इथं आणि 1 अपॉन लॉग ऑफ ए ॲड बेस ई इथं. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण इथं ॲड केलं आहे आणि मग आपण फायनल आन्सर लिहिलं. ठीक आहे.